भगत साधु महाराज की जय, सदगुरु बिरला महाराज की जय। हमारे प्रभु की कृपा है, बड़ी सुंदर प्यारी सी आवाज है हमारे महाराज जी की भी। तो एक बार हमारे महाराज जी के लिए जोरदार तालियां बजाएं, जोरदार तालियां। खुशी के साथ उससे बहुत ही सुंदर सा प्यारा सा भजन कजरारे हमारे महाराज जी के लिए और हमारे सभी भक्तों के लिए बहुत ही सुंदर सा प्यारा सा भजन। और मीठी मीठी बैन थे तू, सावरी सावरी सूरत के तू, मोहनी से
वृंदावन जाऊंगी, सखी वृंदावन जाऊंगी। मेरे उठे राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे। शोभा यात्रा निकाली जा रही है श्री नंदी आश्रम के बीच। जब दोस्तों ये भजन चलो रे मन श्री वृंदावन रटे राधे राधे। माझा विठ्ठल माझा। चलते रहो चलते रहो। साधु महाराज की जय। आपल्याला ती काही पटत नाही। महाराज गणपती यायला पाहिला का नाही? फोटो आहे आपला सुखदेव जी महाराज और सुखदेव महाराज का शिष्य है चरणदास जी। जैसे परीक्षित जी को भागवत सुनाया, परीक्षित राजा हुए 5000 साल पहले और चरणदास जी 300 साल पहले राजस्थान के अलवर जिले में जन्म हुआ। बचपन में सुखदेव महाराज ने दर्शन दिया, गोद में बिठाकर पेड़े का प्रसाद दिया। फिर ये 7 साल की अवस्था में दिल्ली आए। बोलू नका, बंद करा ते। आज इथे या पवित्र ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात।
जन्मजन्मांतराचं भाग्य आपलं आज उदयाला आलं. जिथे शुकमुनींनी राजा परीक्षितीला भागवत आपण या शोभायात्रेच्या निमित्तानं ती उपस्थित आहात आणि आज कार्यक्रमाची सांगता आपण करत आहोत. आणि या कार्यक्रमाची आपण सर्व साक्षी आहोत. वासुपर्णा संयुजासकाय समानं क्षंपरी जाते. एक परमात्मा साक्षी आहे. जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय याला कारणीभूत असलेला परमात्मा तोच उत्पत्ती करतो, तोच स्थिती करतो आणि तोच संहार करतो. असा विषय आला की आपल्या सर्वांना नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनं तन्नमामि हरिं परं तन्नमामि हरिं परं गोपाल कृष्ण भगवान की जय. आचार्य महाराज की जय. अभंग म्हणतो सर्वांनी मागे म्हणा. श्री संताची ये श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आपल्या काही ना काही समस्या, यातना, दुःख, कष्ट, क्लेश, पण ती सर्व क्लेश आपले त्या ठिकाणी इथल्या चरणाजवळ सुखाचरांच्या आल्यानंतर शांत झालेले आहेत. झालेत का नाही की उगे मी म्हणायला म्हणून झाले. आणि ही अवस्था आपली कायम टिकून राहिली पाहिजे, तरच आपला पुढचा परमार्थ त्या ठिकाणी सुकर होईल. आणि म्हणून त्या संतांना त्या ठिकाणी आपण प्रार्थना केली. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो. तुमच्या कृपेने माझ्या मनाला शांतता मिळाली आणि सांभाळा. हां, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. 8 दिवसामध्ये ती सतत तेवत राहिली पाहिजे बरं का. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता इथून गेलं की पुन्हा संसारात डोकं घालायचं नाही. मी कीर्तनामध्ये सांगितलं, संसार खुशाल करा देहानं, पण मनाने मात्र त्या ठिकाणी आपलं नामस्मरण सतत चालू राहिलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य, आपली नामसाधना ही कुठलीही परिस्थिती जरी आली तरी ती बंद पडता कामा नये. आपला श्वास ज्या दिवशी बंद होईल त्याच दिवशी साधना बंद पडली पाहिजे.
कारण माऊलीने सांगितलेलं आहे नित्य नियम नामी हो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. परमार्थ साधना ही सोपी नाही आहे बरं का. तुम्हाला खरंच जर त्या साधनेचा अनुभव जर घ्यायचा असेल, तुम्ही आज संकल्प करा की जे काही तुम्ही करताय तुम्हाला दिवसभर भगवंतासाठी द्यायची गरज नाही. 5च मिनिटं तुम्ही द्या. कुठलीही साधना करा, नामस्मरणाची करा, हरिपाठाची करा, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचनाची करा किंवा तुळशीला पाणी घालण्याची करा, देवपूजेची करा, कुठलीही साधना करा. जी तुम्हाला सोपी वाटेल ती करा. त्याला काही बंधन नाही साधनेचं. पण ती साधना अखंड आपली त्या ठिकाणी कमीत कमी 12 वर्ष चालली पाहिजे. आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. महाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं कुरुते देव सर्वकार्येषु सर्वदा. नारायण नारायण नारायण. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हा अभंगच डोळ्यासमोर आला. 7 दिवस आपण जी यात्रा केली, आपण एक कुठलाही जरी कार्यक्रम करायचा असेल, कुठला जरी विधी करायचा असेल तर आपण पंचांग पाहतो. पंचांग तिथी वार नक्षत्र करण हे का पाहतो आपण? तर आपल्याला त्या दिवसामध्ये त्या देवतेंची त्या पंचांगाच्या देवता असतात. त्या दिवशी ते आपल्याला सपोर्ट करतात, त्या कृपा करत असतात. पण आपण या शुकतालमध्ये भागवताला आलो म्हणजे बाकी कुठल्याही देवतेची आपल्याला उपासना करायची गरज नाही आणि कुठल्याही देवाचा कृपा आशीर्वाद आपल्याला मागायची गरज नाही. कारण साक्षात भगवंत गोपाल कृष्ण आपल्याला पावती देतात की आपण तुम्ही इथं आलात म्हणजे माझी कृपा तुमच्यावर निश्चित झालेली आहे. असं भगवंताचं हे विशेष म्हणजे कुठलाही विचार केला माझं जे 7 दिवसात आता 7च दिवस माझ्यासाठी उरलेले आहेत. 7 दिवस म्हणजे तरी खूप आहेत. भागवतातच कथा येते की खटवांग राजाची कथा येते, एका प्रहरामध्ये त्याला मुक्ती मिळाली. 7 दिवस तर खूप आहेत. फक्त काय तुमची लगन पाहिजे आणि तुमचा निर्धार पाहिजे. तर तो निर्धार असेल तर शुकाचार्यांसारखा गुरु आपल्याला प्राप्त होतो. कृपा अशी आहे भगवंताची की भगवंताची कृपा झाली तर तुम्हाला कोरोना नाही, अजून कुठलंही संकट आपल्याला इथं येण्यापासून थांबू शकतो. म्हणजे आपण 7 दिवस आता इथं आपण कार्यक्रम केलेला आहे, हेच त्याची पोच पावती आहे. आणि महाराजांच्या सान्निध्यामध्ये महाराजांना सगळ्यांच्या वतीनं मी महाराजांच्या चरणावर प्रार्थना करतोय. नजरो से गिरा ना चाहे जितनी सजा देना. तुमच्या नजरेपासून आम्हाला तुम्ही खाली करू नका. तुम्ही आम्हाला मारा, काही करा. नजरो से तुमच्या नजरेतून जर आम्ही खाली पडलो मुश्किल हे संभल पाना. तुमच्या नजरेतून जर आम्ही खाली पडलो तर आम्हाला कुठेही त्रिलोक्यात आम्हाला जागा मिळणार नाही. भटकना जिनकी आदत है कभी वो घर नहीं पाते कि गूंगे गीत जिस तरह कहीं वो स्वर नहीं पाते. लिखा इतिहास में भगवान से बढ़कर गुरु होते. लिखा इतिहास में भगवान से बढ़कर गुरु होते. गुरु निंदा जो करते हैं कभी वो तर नहीं पाते. तुम्ही गुरुची निंदा केली असेल तर तुम्हाला कोणीही या जगात वाचवू शकत नाही. पण गुरुचं परमपद प्राप्त केलं असेल तर विष्णू नाही, शंकर नाही, अजून कोणी नाही. कोणाच्या कुठल्याही देवतेची तुम्हाला गरज नाही आहे. सद्गुरू असता सद्गुरू असता पाठी रेखा इतर असा लेखा कोण कर. मला एवढं अभंगाचं ज्ञान नाही, चुकलं तर तुम्ही आता लहान मला सांभाळून घ्या. हा गुरुवृत्ती करायचे ना, हे एवढं मोठं आहे. भगवंताच्या सान्निध्यात आपण इथं 7 दिवस घालवले. नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
परीक्षितीला हो दिसा साता. दिसा साता यावत 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा शुकमुनीने उद्धार केला. असे संत जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदायाचा ध्वज उभारणारे या जगताच्या पाठीवर हे शुकमुनी आहे. आणि शुकासारखे रत्न या जगाच्या पाठीवर परीक्षिती राजाला शुकमुनी काय सांगतात, हे राजा गफलत राहू नको, संसार कर, अवश्य काय तुला जे करायचे ते कर. राजपद भेट आला की देव सातत्याने असा उभा टाकतो आणि ज्यानं चिंतन केलंय तो कोण्या बाजूला आहे देव पाहून त्याच क्षणी उभा टाकतो. अशी नामामध्ये ताकद आहे. पुढावटी करी स्मरणाचा दावा ठरवत नाडा. गरुडाला तोरा झाली, गरुडाची सुद्धा देवाने वाट बघली नाही, टाकी येले मागे. श्री शिवकुमार ओके ओके बाकी कोणाला सगळ्याच घेतो. राधे 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 चले आएंगे बिहारी. राधे राधे चले इसलिए मेरा शाम देखा शाम देखा शाम देखा झूला झूलोनी राधे रानी झूला झूलोनी